Hello friend, in today's lecture I am going to discuss about the competition, perfect competition, monopoly competition, monopolistic competition and oligopoly competition. That all are the types of the market. In today's lecture I would like to discuss the first type of the market, that is the perfect competition. To the starting we have to understand that what is the meaning of the market. In the basically simple language, market is a place of the buying goods and selling goods where buyers and sellers are come together. The types of the market according to the regional part, that is the rural market, local market, and the types of the competition. As per the types of the competition, there are four or five types: perfect competition, monopoly competition, monopolistic competition, oligopoly competition, and duopoly competition. Now we are looking the part of the perfect competition. We have understand the definition and concept of the market. Now we are see here the types of the perfect competition, that is the type of the market. So in this lecture I will discuss about what is the meaning of the perfect competition, which are the characteristics of the perfect competition. All these characteristics I will discuss in detail. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. तर त्याचं नाव आहे प्रोडक्ट प्राइसिंग. त्याच्यामध्ये आपण मार्केट स्ट्रक्चर पाहणार आहोत. ह्या मार्केट स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्याने या मार्केट स्ट्रक्चरमध्ये आपण प्रामुख्याने परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोली कॉम्पिटिशन, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ओलिगोपोली या मार्केटचा विचार करणार आहोत. प्रामुख्याने मार्केट म्हटलं की बाजार असं आपण म्हणतो. बाजार हे असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी अनेक ग्राहक एकत्र येतात, अनेक विक्रेते एकत्र येतात आणि वस्तूंची देवाणघेवाण विशिष्ट किमतीला करतात. असं ठिकाण म्हणजे बाजार, त्यालाच इंग्लिशमध्ये मार्केट असं म्हणतात. मग ते लोकल मार्केट झालं, रुरल मार्केट म्हणजेच लोकल मार्केट, अर्बन मार्केट हे प्लेसनुसार मार्केट आहे. आपण या ठिकाणी कॉम्पिटिशन नुसार मार्केटचे प्रकार पाहतो. त्याच्यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन हा पहिला प्रकार आहे. आपण सुरुवातीला त्याचं मीनिंग पाहणार आहोत, नंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण इक्विलिब्रियम ऑफ द प्राइस अँड आउटपुट इन द परफेक्ट कॉम्पिटिशन हा भाग पाहणार आहोत. तर सुरुवातीला परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय हे आपण बघूया. Perfect competition means it is an ideal type of market. Perfect competition exists when where there are large number of buyers and large number of sellers and the product is the homogeneous. आता या ठिकाणी परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा, ज्या ठिकाणी अनेक विक्रेते आणि अनेक ग्राहक असतात आणि एकजिनसी उत्पादन असतं. प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनासाठी असणारी मागणी ही पूर्णपणे लवचिक असते. तर हे परफेक्ट कॉम्पिटिशन हा त्याचा अर्थ झाला. पुढे आपण या ठिकाणी प्रामुख्याने कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया परफेक्ट कॉम्पिटिशन. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द परफेक्ट कॉम्पिटिशन इज द लार्ज नंबर ऑफ सेलर्स अँड बायर्स. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये अनेक विक्रेते आणि ग्राहक आणि अनेक विक्रेते असतात. In the perfect competition there are large number of buyers and large number of sellers. The conditions of buyers and sellers
is as like the one drop of the CA water from the CA water. म्हणजे इतके ग्राहक आणि इतके विक्रेते असतात की त्या ग्राहक आणि विक्रेत्याची परिस्थिती ही समुद्रातील एका थेंबाप्रमाणे असते, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती संख्या असते. The second characteristic of the perfect competition is the homogeneous product. In the perfect competition, there is a homogeneous product with the taste, with the size and with the other things. म्हणजे ह्या बाजारामध्ये होमोजिनियस एकजिनसी उत्पादने असतात. उदाहरणार्थ जर प्रामुख्याने एखाद्या प्रकारचं उत्पादन बाजारामध्ये आलं तर ते एकजिनसी असतं. म्हणजे बटाटे जर बाजारामध्ये विकायला आले तर त्यांचा जो काय आपण म्हणतो त्याची चव वगैरे एकसारखी असते. Third is the perfect knowledge of the market. There is assume that every buyer and seller having a perfect knowledge of the market. Everybody know that how the buy commodity and how the sell the commodity, and that's why there is assume that the perfect knowledge of the market. म्हणजे काय की प्रत्येकाला बाजाराचं ज्ञान असतं, संपूर्ण ज्ञान असतं, अशा प्रकारचं या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला वस्तू कशी घ्यायची, कोणत्या किमतीला घ्यायची, त्याचा सौदा कसा करायचा हे प्रत्येकाला माहीत असतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी परफेक्ट नॉलेज ऑफ द मार्केट असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज द परफेक्ट मोबिलिटी. In the perfect competition, there is a perfect mobility of the product as well as the consumers. Every consumer and factors of the production can move from the one place to the another place, and that's why there is said that the perfect mobility in the market. म्हणजे प्रत्येक उत्पादकाचा घटक जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचबरोबर उत्पादन सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे की परफेक्ट मोबिलिटी ऑफ द मार्केट. या मार्केटमध्ये पूर्णपणे गतिशीलता असते, म्हणजे तेवढा कालावधी असतो असं हा म्हणायला हरकत नाही. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज द सिंगल प्राइस. देर इज अ single price determined in the market with the supply and demand of the commodity. या बाजारामध्ये एकच किंमत ठरते मागणी आणि पुरवठ्याच्या माध्यमातून. The next characteristic is the free entry and exit. In the market there is no barrier, no any intervention in the market for the entry in the market and exit from the market. Everybody can came in the market and out from the market. There is no barrier for the any consumer and buyers for the buying goods and selling goods. म्हणजे या ठिकाणी बाजारामध्ये कोणालाही कसल्याही प्रकारचं येण्यास आणि जाण्यास बंधन नाही. कोणी या ठिकाणी येऊ शकतो, विक्रेता वस्तू विकू शकतो, ग्राहक वस्तू घेऊ शकतो. The next characteristic is the no government intervention. Government is not did intervention in the market, not do intervention in the market. तर या ठिकाणी आपण पाहतोय की गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या मार्केटमध्ये हस्तक्षेप करत नाही. तर गव्हर्नमेंटचा या ठिकाणी हस्तक्षेप नसतो. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज द नो ट्रान्सपोर्ट कॉस्ट. that in that market there is no transport cost, वाहतूक खर्च नसतो. In the perfect competition, the market is that type of market is no everybody, and that's why everybody is came in the market for the selling of goods and services from the local area, and that's why there is no lot of transport cost. Next characteristic is the no advertising cost. In this market there is no need to do the advertising cost because everybody know about the goods and services in the market, about the goods and services in the market.
प्रत्येकाला वस्तू आणि सेवांबद्दल माहिती असते, त्याच्यामुळे या बाजारामध्ये ॲडव्हर्टायझिंग जाहिरातबाजी करायची गरज नाही. एव्हरीबडी नो दॅट द place of the market and everything, and that's why they are not do the advertising cost. There is no selling cost, there is no need to selling cost in this market for the sale of goods and services. Producer is not doing the selling cost. There is no need of the selling cost, not necessary of the selling cost. या प्रकारच्या बाजारामध्ये प्रामुख्याने सेलिंग कॉस्टची गरज नसते, म्हणजे विक्री खर्चाची गरज नसते, कारण त्या ठिकाणी विक्री करत असताना प्रामुख्याने प्रत्येक ग्राहकाला ते वस्तूबद्दल माहिती असते, म्हणून विक्री खर्चाची गरज नसते. And the last characteristic is the demand curve is the totally elastic. In this market, the demand for the commodity is the totally elastic, and that's why the demand curve is totally elastic, and which is the horizontal to the x-axis. अशा प्रकारच्या परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आपण पाहतोय की मागणी वक्र हा पूर्णपणे लवचिक असतो, कारण प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनासाठी असणारी मागणी ही पूर्णपणे लवचिक असते, आणि त्याच्यामुळे जो मागणीचा वक्र असतो पूर्ण स्पर्धेमध्ये तो एक्स अक्षाला समांतर असतो, म्हणजे होरिझॉन्टल असतो. इन द परफेक्ट कॉम्पिटिशन द डिमांड कर्व इज टोटली horizontal to the x-axis, and that's called, in other word, that is the elastic curve. तर अशा प्रकारे या ठिकाणी परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, मार्केट म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, आणि परफेक्ट कॉम्पिटिशनची कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलेले आहेत. ओके.